आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका। कर्जतमध्ये काही दिवसांपूर्वी एक इनोव्हा कार चोरी झाल्याची घटना समोर आली होती। दहिवली संभाजी महाराज चौक येथे राहणारे सद्दाम अशफाक मिस्त्री यांनी आपल्या घराबाहेर लावलेली टोयोटो कंपनीची MH46 BF0088 ही इनोव्हा कार 21 ऑगस्ट रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास एका स्विफ्ट कारमधून आलेल्या चोरट्यांनी चोरून नेली होती। महत्त्वाचं म्हणजे गाडीची संरक्षण यंत्रणा इतकी अद्ययावत होती की ती चालू करणे शक्य नव्हते। मात्र अशी अद्ययावत संरक्षण यंत्रणा देखील काही सेकंदात तोडून चोरटे गाडी घेऊन पसार झाले होते। ही सगळी घटना सद्दाम मिस्त्री यांच्या घराबाहेर लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली होती। दरम्यान या चोरीचा छडा लावण्यात कर्जत पोलिसांना यश आलं असून अवघ्या 12 दिवसात पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून राजस्थान येथून दोघांना ताब्यात घेण्यात आलाय। ओमप्रकाश सवाई राम बिश्नोई वय 34 राहणार मोकवा बाडमेर राजस्थान आणि अशोक कुमार ईसाराम बिश्नोई वय 47 राहणार करडा रानीवाडा जिल्हा जालोर राजस्थान अशी या आरोपींची नावे आहेत। दरम्यान चोरीची घटना घडल्यानंतर पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत परिसरातील CCTV आणि तांत्रिक माहितीच्या आधारे गाडीचा मागोवा घेतला असता पोलीस थेट राजस्थानातील बाडमेर येथे जाऊन पोहोचले। हे ठिकाण भारत-पाकिस्तान बॉर्डरपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे। याच ठिकाणी चोरट्यांनी सद्दाम मिस्त्री यांची इनोव्हा कार नेऊन ठेवली होती। दरम्यान आरोपींनी आदल्या दिवशी मिस्त्री यांच्या गाडीची रेकी देखील केल्याचं समोर आलंय। पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून आलेले चोरटे गाडीची पाहणी करून जाताना समोर आलेल्या CCTV मध्ये दिसत आहे। त्यामुळे चोरट्यांनी मिस्त्री यांच्या इनोव्हा कारचा आदल्या दिवशी संपूर्ण अभ्यास केला असल्याचं यातून दिसतंय। दरम्यान आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची स्विफ्ट HR12AA6493 ही कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे। दरम्यान हे चोरटे सराईत गुन्हेगार असून या अगोदर देखील त्यांच्यावर राजस्थान राज्यात खुनाचा प्रयत्न, चोरी, फसवणूक, बनावट कागदपत्र, खंडणी, गंभीर दुखापत, बलात्कार, अंमली पदार्थांचे स्मगलिंग सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। दरम्यान चोरीच्या गुन्ह्याप्रकरणी या आरोपींना कर्जत पोलीस ठाण्यात आणण्यात आलं असून आरोपींना न्यायालयाने 1 दिवसांची पोलीस कोठडी दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केले। तर सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, सुशांत वारक, पोलीस हवालदार संतोष खाडे, स्वप्नील एरुणकर, सागर शेवते तसेच विठ्ठल घावस यांच्या पथकाने ही महत्त्वाची कामगिरी केली आहे। गुन्ह्यात चोरीस गेलेली इनोव्हा कार तसेच या गुन्ह्यात जे सहभागी असलेले 2 आरोपी यांना आपण आपले पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राहुल वरोटे, डिटेक्शन पथकाचे श्री PSI वरक आणि त्यांची टीम असे राजस्थान येथून एक आंतरराज्यीय चोरी करणारे जे गुन्हेगार आहेत असे 2 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत। हे जे आरोपी आहेत ते राजस्थानचे आहेत आणि यांचा जर आपण ट्रेंड बघितला तर वाहन चोरीमध्ये जास्त हे ऍक्टिव्ह असलेलं दिसून येते। म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये जाऊन अशा प्रकारची वाहन चोरी करायचे आणि तिकडे सदरचे वाहन तिकडे राजस्थान, हरियाणा या भागामध्ये दारू तस्करी वगैरे कामासाठी वापरले जायचे अशी माहिती सध्या प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे। दरम्यान अवघ्या काही दिवसात पोलिसांनी चोरीच्या घटनेचा उलगडा केल्याने कर्जत पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहेत। तसेच आपली कष्टाची मेहनतीने घेतलेली कार चोरी झाली होती, मात्र पोलिसांनी ती परत मिळवून दिल्याने सद्दाम मिस्त्री यांनी देखील पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत।